नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना कोजागरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. 2-3 दिवस झाले काही मी व्हिडिओ काही पोस्ट केलाच नाही, कारण मुलींचे लगेच दसऱ्यानंतर पेपर सुरू झालेत. तर तुमच्या पण मुलांचे पेपर आहेत की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आज मी व्हिडिओ टाकते. आजपासून त्यांचे पेपर आहेत दोघींचा पण, एकीचं बालवाडीचा तर एकीचा पहिलीचा. तर खूप जास्त त्यांचा अभ्यास आहे, तेच घेत आता चालू आहे. त्याचे काही प्रोजेक्ट आहेत ते मला आज पूर्ण करायचे आहेत. माझ्याशिवाय करणार कोण? तर बघू, तुम्हाला पण दाखवीन काय प्रोजेक्ट आहे ते. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की माझे सबस्क्रायबर पूर्ण झाले 500 यूट्यूबला. तर तुम सगळ्यांच्या सपोर्टमुळे, प्रेमामुळे माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. खूप दिवसापासून म्हणजे 2-3 वर्ष झाले मी व्हिडिओ टाकते, जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स काय आला नाही, पण खूप छान वाटलं की माझे 500 झालेत. तर सगळ्यांसाठी ते एवढे नसतील, पण मला खूप भारी वाटतं. तर लवकर आता माझे 1000 सबस्क्रायबर माझे पूर्ण व्हावं असंच इच्छा. तुम्ही जर का सपोर्ट केला, छान असं सबस्क्राईब केलं माझे, तर नक्कीच होतील. चल तर मग पटापटा सबस्क्राईब करून घ्या. तर त्याच्यानंतर मी भाजी करायला घेतली. त्यामध्ये छान असं लसूण टाकलं, कांदा टाकला आणि टमाटर टाकून परतून घेतली. त्याच्यात काही बेसिक मसाले टाकले, धनेपूड ते. त्याच्यानंतर मसूरची आमटी करायला घेतली. गूळ आणि चिंच आणि मीठ टाकून टाकलं आणि भाजी शिजूस तर इकडे मी देवपूजा करायला घेतली. आणि मसूरची डाळ पटकन शिजते. देवपूजा करायला घेतल्यानंतर मग छान अशी भाजी तयार झाली. आधी खूप पातळ दिसते बघा, खूप छान झाली ते चवीला. पण तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मी दुपारी काही गोष्टी लिहायचं काम करत होते. त्या 3 वह्या लिहून झाल्यात माझ्या काही महत्त्वाच्या. त्या गोष्टी लिहून झाल्यानंतर आज माझं का दूध करायचं प्लॅनिंग नव्हता, मसाला दूध. तर वडिलांनी दूध आणून दिलं तर मसाला तेच दूध छान असं दूध पिलो आम्ही. तर तुम्ही पण नक्की प्या. तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण बाय बाय.